समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शाखेवरून वाद झालाय। प्रभादेवीतील साई सुंदर इमारतीमधील कार्यालयावरून हा वाद झालेला आहे। शाखेसमोर शेड बांधत असल्याने स्थानिकांनी याला विरोध आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून विरोध केला, तर स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी काढता पाय घेतल्याचे दिसतंय। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शाखेवरून हा वाद झालेला आहे। समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यातला हा वाद आहे। गेली 5 वर्ष नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात। आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा। आम्ही सगळेजण इथे येत होतो, पाहिल्यासारखा पळायला येतो। त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड काय ते, आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको। जेव्हा वेळ होती तेव्हा पैसे जमवत होते आणि आता लोकांच्या ह्याच्या लोणीत आता आम्ही उत्तर देतोय प्रत्येक गोष्टीला। हा नगरसेवक का नको म्हणून आम्ही उत्तर देतो आता लोकांना। तर स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांनी काढता पाय घेतल्याचं दिसतंय। स्थानिकांमध्ये हा सगळा वाद झालेला आहे। समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यातला हा वाद आहे। इमारतीमध्ये जी शाखा आहे त्या शाखेवरून हा वाद झालेला आहे। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये शाखा उभारली गेली आणि या शाखेलाच विरोध केला गेला। या सगळ्या प्रकाराबाबत अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, या स्थानिकांचा नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? तांत्रिक कारणास्तव पद्मेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामधील या वादाची ही सगळी दृश्य आपण बघतोय। इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी शाखा उभारली गेलेली आहे त्या शाखेला स्थानिकांनी विरोध दर्शवला आणि त्या विरोधावरूनच हा वाद झालेला आहे। तात्पुरत्या स्वरूपामध्ये शाखा उभारली गेली आणि त्या शाखेला स्थानिकांनी विरोध केलाय। समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद आहे। आपल्या सोबत प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, नक्कीच गौरी, थोड्या वेळापूर्वी इथे जे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि जे काही स्थानिक आहेत त्यांचा वाद झाला होता। आपल्यासोबत अनेक जे स्थानिक जे नागरिक आहेत ते आणि त्याचबरोबर जे अनेक जे पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर, काय झालं नक्की? आपण पाहिलं तर व्हिडिओमध्ये पाहू शकतो की समाधान सरवणकर आणि तुमचा वाद झाला होता। काय झालं होतं नक्की? वाद म्हणजे काय माहिती आहे, आमची मागणी नसताना, दोन्ही 4 नंबर आणि 6 नंबरची मागणी नसताना जबरदस्ती सार्वजनिक ठिकाणी शेड घालतायत। त्याचा आम्हाला नुकसान आहे, म्हणजे मच्छर येणार, हुंदीर येणार। त्याचप्रमाणे ही जागा आहे, ही फायर ब्रिगेडची जागा आहे। उद्या आग लागली तर लोक बेचिराग होतील। त्यांना हे समजावून सांगितल्यानंतर पण ते ऐकतच नाही। आम्ही त्यांना मागणी केली की तुम्ही फोल्डिंगचं करा, ते मागणं ते बोलतात तुला काय उकडायची ती उकड, असं त्यांनी भाषा वापरली। तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्हाला ही भाषा शोभते का? भाईगिरीची भाषा शोभते का सांगा। आणि सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं तरी त्यांना सांगितलं मी स्वतः पदाधिकारी आहे, पण मला कुठला पक्ष वगैरे आणायचा नाही, आम्ही स्थानिक आहे। शिंदे नाही, मी इकडचा साई सुंदर नगरचा सेक्रेटरी आहे, सर्व बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे आणि ह्या बिल्डिंगचा अध्यक्ष आहे। मी अध्यक्ष आणि या स्थानिक रहिवासी म्हणून त्यांच्याशी वार्तालाप केला, परंतु त्यांनी भाईगिरीची वार्ता केली आमच्याशी। तुम्ही इथे होता, काय सांगाल, काय झालं होतं? नाही, आम्ही इथे फिक्स म्हणजे शेड बांधू नका म्हणून सांगितलेलं आहे। आम्ही पक्ष म्हणून नाही, पण आम्ही एक रहिवासी, या 6 नंबर बिल्डिंगचे रहिवासी आणि 4 नंबर बिल्डिंगचे रहिवासी म्हणून आम्ही सांगतो की ही फायर ब्रिगेडची जागा आहे। ती फायर ब्रिगेडची गाडी इथून आतमध्ये जाण्यासाठी जी जागा ठेवलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही फिक्स बांधू नका, हे संतोष तेलवणेला पण मी खूप दिवसापासून समजावत होतो, तरी सुद्धा ते ऐकले नाही आणि आज ते जबरदस्ती आले नाही, आम्ही बांधणार, तुम्हाला काय करायचं ते करा, असं ते स्वतः बोलले संतोष। आणि आता ते काय बोलत, ज्यांचा विरोध आहे त्या रहिवाशांना बोलवा। मग आता रहिवाशी आलेत मध्ये ते जायला नाही पाहिजे होतं ना, भेटायचे होते इथे येऊन सर्वांसमोर। रहिवाशी होतेच सर्व इथे, आमचा विरोध आहे, आम्हाला नाहीच पटत आहे हे, म्हणून आम्ही जायला सांगितलं नाही, इथे बांधायचंच नाही। त्याच्यामुळे अरेरावी मध्ये हे झाले। आता ते लोक काय खूप जण आलेले, आम्ही 3-4 जणच होतो पहिला इथे त्यांना समजावायला, लपडे भांडणं नको म्हणून आम्ही शांततेने त्यांना समजवत होतो की इथे फिक्स बांधू नका, हे फायर ब्रिगेडची रस्ता आहे, तर ते ऐकायलाच तयार नाहीत। पाहिलं तर जेव्हा तो राडा झाला त्यानंतर जे स्थानिक आमदार आहेत ते देखील आणि शिवसेनेचे जे ठाकरे सेनेचे पदाधिकारी इथे या ठिकाणी राजा पाहिल्यामध्ये। सर, काय सांगाल, तुम्ही देखील इथे तात्काळ पोहोचलात?
बघा, मी स्वतः या साई सुंदरनगरमध्ये एका सोसायटीचा अध्यक्ष आहे. हे आमचे सचिव आहेत, हे पण सचिव आहेत. आणि महत्वाचं म्हणजे एखादा आपला पदाधिकारी असतो ना, तेव्हा तो चुकीचा असेल तरी त्याची बाजू घ्यायला लागते. हे स्वतः शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख आहेत. ते का तुम्हाला विरोध करायला आले? स्थानिकांना याची गरज नाही. हा फायर ब्रिगेडचा मार्ग आहे. अहो, तुम्ही सत्तेचा माज एवढा ते नका करू. तुमच्या वडिलांना पाडलंय लोकांनी, हे तरी ध्यानात घ्या. आता तुमची जागा ही लोक दाखवणार. तुम्ही स्थानिकांना विषय बोलताय काय? उकडायची उघडा. अहो, हिशोब इथेच द्यावा लागतो. पण एकच सांगतो, या साई सुंदरनगरवर तुम्ही गब्बर झालात आणि त्याच साई सुंदरनगरच्या लोकांना आवाहन करू नका. बघा, जनता ही मायबाप आहे. तुम्ही कोणाचे बाप नाही आहात. तुमचा जो हे आहे ना, तो हीच जनता उतरवणार. त्यामुळे रस्त्यावर या आणि पाय तुमचे जमिनीवर राहू द्या. एवढंच. ही साई सुंदर नगर आहे. भल्या भल्याना त्यांनी मार्ग दाखवलेला आहे आणि ते तुमच्या घरातच विचारून घ्या. एवढंच आम्ही सांगतो. परंतु शेड असावी, कार्यालय असावं, प्रत्येक पक्षाचं असावं. ती शेड टेम्पररी असावी. ही मधला पाईप आज पोलिसांनी पण आम्ही बघितल्यानंतर म्हणजे कोणी सांगेल की हे एवढं मोठं खड्डा इथे जाताना कोण पडलं, कोण जबाबदार येणार आहे त्याला? सांगा ना. कारण ही जनतेचा विरोध आहे. तुम्ही जनतेच्या विरोधात जाऊन काम करताय आणि सगळे स्थानिक आहेत, आलं लक्षात. आणि काही यांचे जे करामती आहेत ना, या अधिवेशनात तुम्हाला मिळतीलच आणि ते आम्ही पण देऊ तुम्हाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक काही तासापूर्वी हा जो वाद आहे तो निर्माण झाला होता. समाधान सरंगी इथे आले होते आणि त्यानंतर जे स्थानिक आमदार देखील इथे आपल्याला अनेक जे पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळते. हो पद्मेश, धन्यवाद. इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी शाखा उभारली जात होती त्याला या स्थानिकांनी विरोध दर्शवला आणि स्थानिकांची आक्रमक भूमिका सुद्धा बघायला मिळाली आहे.